नमस्कार, मी वैशाली गुप्ते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 डेस्टिनीचे सगळ्या क्वालिटीज पाहणार आहे. 6 ते 9 नंबरच्या क्वालिटीज आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. ठीक आहे? तर चला आपण सुरू करू नंबर 1 क्वालिटीपासून. सगळ्यात पहिले आपण डेस्टिनी 1 वाल्यांचं बघू. यांच्या काय क्वालिटीज असतात त्यांच्यामध्ये. डेस्टिनी 1 वाल्यांचं मी तुम्हाला सांगितलं होतं की हे किंग क्वालिटीमध्ये येतात. डेस्टिनी 1 असो किंवा बेसिक 1 असो, यांच्यामध्ये किंग क्वालिटी ही झळकणारच झळकणार. डेस्टिनी 1 वाले कॉन्फिडंट असतात. 1 नंबर वाल्यांकडे ग्रेट लिडरशिप ही दिसणार. यांचं मॅनेजमेंट खूप चांगलं राहणार. हे थोडेसे इगोइस्ट पण राहतात हे लोक, म्हणजे 1 नंबर वाले, 1 डेस्टिनी वाले. थोडं अथॉरिटेटिव्ह बिहेवियर पण दिसणार. 1 नंबर वाल्यांकडे सेल्फ रिस्पेक्ट पण असतो. हे थोडेसे, तर मी तुम्हाला सांगितलेच, थोडे डॉमिनेटिंग पण असतात. यांना नेम आणि फेम पण खूप मिळतो. हे ऑलवेज मोटिवेटेड असतात आणि ऑलवेज मोटिवेटिंग पण करतात सगळ्यांना. ही पण क्वालिटी तुम्हाला 1 नंबर वाल्यांकडे बघायला मिळणार. तसंच 1 नंबर वाल्यांचं सांगायचं झालं तर हे शॉर्ट टेम्पर्ड पण असतात, थोडे स्टबन पण असतात, जिद्दी पण असतात हे लोक. त्याच्यानंतर हे रुलिंग करणारे पण असतात, सगळ्यांवर रूल पण करतात 1 नंबरवाले. अजून 1 नंबरवाल्यांबद्दल सांगायचं झालं तर नामुमकिन हा शब्द यांच्याजवळ नसतोच. त्याच्यानंतर हे टॉप पोझिशनवर पोहोचतात. दुसरं सांगायचं झालं, त्यांना पार्टनरशिप अजिबात आवडत नाही. कारण राजा जो आहेत, राजाच म्हटलं झालं गेलाय ना 1 नंबरवाल्यांना. त्यांना पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायला पण आवडत नाही. ठीक आहे. आता आपण डेस्टिनी 2 वरती जाऊ. डेस्टिनी 2 वाले कसे असतात? डेस्टिनी 2 वाले थोडे इमोशनल असतात. हे थोडे सेंटिमेंटल पण असतात. यांचे सेन्सेस जे आहे हे इमोशनवरती हावी असतात. 2 नंबरवाले अट्रॅक्टिव्ह पण दिसणार. यांचा औरा जो आहे तो अट्रॅक्टिव्ह राहणार. हे क्रिएटिव्ह पण दिसणार. 2 नंबरवाल्यांना लाईफमध्ये फक्त जेन्युइन इमोशन पाहिजे. यांची काही खूप मोठी अपेक्षा नसते. बस त्यांना जेन्युइन इमोशन जरी मिळाले लोकांकडनं तर हे स्वतःला हॅपी फील करतात. 2 नंबरवाल्यांकडे मदरली इन्स्टिक्ट ही पण क्वालिटी दिसणार. मदरली इन्स्टिक्ट म्हणजे कसं, की मातृत्वाची भावना. हे लोक, या लोकांमध्ये कशी भेदभाव नसतो, सगळ्यांवरती इक्वली प्रेम करतात. हे भेदभावाची भावना यांच्या मनामध्ये मुळीच नसते. 2 नंबरवाल्यांकडे सपोर्टिव्ह कोच पण दिसतो. यांना लाईफमध्ये मोटिवेशनची खूप नीड असते. यांना जर मोटिवेशन मिळत गेले तर हे खूप लाईफमध्ये खूप पुढे जातात. पण जर यांना मोटिवेशन मिळालं नाही तर हे हळूहळू स्वतःला लो फील पण करायला लागतात. थोडं डिप्रेशनमध्ये पण जाण्याचे चान्सेस असतात. पण यांना लाईफमध्ये चांगला सपोर्ट मिळाला तर हे खूप पुढे पण जातात. हे पॉझिटिव्ह पण असतात, अटेन्शन सीकर पण असतात, पण पॉझिटिव्हली असतात. हा, आणि दुसरी, यांना फोटोग्राफीची खूप आवड असते. यांच्या बोलण्यात गोडवा खूप असतो, मधुरता खूप असते. या 2 नंबरवाल्यांना स्ट्रेस अजिबात चालत नाही. स्ट्रेसमध्ये हे यांचं वर्कच करू शकत नाही. 2 नंबरवाल्यांना शेअरिंग करायला खूप आवडतं. शेअरिंग केल्याने ते आतून स्वतःला पीसफुल फील करतात. तसेच 2 नंबरवाले फ्रेंडली पण खूप असतात. त्यांचं नेचर फ्रेंडली. 2 नंबरवाल्यांचे मूड स्विंग्स पण खूप होतात. तर ह्या सगळ्या झाल्या आपल्या 2 नंबरच्या क्वालिटीज सांगून. तर जर तुमचा डेस्टिनी 2 असेल आणि तो सिंगल असेल तुमच्या चार्टमध्ये, तर ह्या पूर्ण 100% क्वालिटीज तुम्हाला तुमच्या मध्ये बघायला मिळणार. ठीक आहे. आता आपण जाऊ 3 नंबर. आता आपण बघू डेस्टिनी 3. 3 नंबरवाले ॲडवायझर असतात, नॉलेजेबल असतात. हे पर्सन नॉलेज सीकर असतात. या लोकांजवळ विजडम असतो. 3 नंबरवाले लोक स्वतःची योग्यता बरोबर यूज करताना. 3 नंबरवाल्यांकडे लिडरशिप क्वालिटी पण आहे. पण लिडरशिप क्वालिटी कशी? सॉफ्टनेसवाली. सॉफ्ट लीडर राहतात हे. त्याच्यानंतर 3 नंबरवाले जे आहेत हे सगळ्यांना घेऊन चालणारे आहेत. हे सगळ्यांचे मतांचा विचार घेऊन डिसिजन घेणारे आहे. ना की ते स्वतःचे विचार किंवा स्वतःचं डिसिजन कोणावर लादणार नाही. तर कोणी जर त्यांना सांगितलं किंवा कोणी जर स्वतःचे मत त्यांच्यासमोर मांडलं तर ते त्याच्यावरती पण विचार करून त्या हिशोबाने सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे लोक राहतात. हे 3 नंबरवाले गाईड पण खूप छान करतात. यांच्यात कॉन्फिडन्स पण खूप असतो. सगळ्यांना घेऊन जाणारे क्वालिटी ही फक्त 3 नंबरवाल्यांकडे दिसणार. 3 नंबरवाल्यांकडे डिसिप्लिन पण खूप असतो. टीचरशिप जी आहे यांची क्वालिटी. त्याच्यानंतर 3 नंबरवाले हे स्पिरिच्युअल पण खूप असतात. आता स्पिरिच्युअल म्हटलं म्हणजे फक्त देवधर्म करणार असं नाही, किंवा फक्त मंदिरातच जाणार अशा टाईपचं नाही. तर स्पिरिच्युअलिटी म्हणजे ते स्वतःला आतून कसं पीसफुल राहणार हे त्यांच्याकडे बघायला मिळेल. 3 नंबरवाले आपल्या फॅमिलीसोबत खूप अटॅच्ड असतात. 3 नंबरवाले ऑलवेज आपल्या फॅमिलीला समोर ठेवतात. 3 नंबरवाले छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्या
फॅमिलीला सांगूनच करतात. जसं मी इकडे जात आहे, मी तिकडे जात आहे, कुठेही जायचं असलं तर ते फॅमिलीला न सांगता जाणार नाही. प्लस ते कुठल्याही प्रकारची लापरवाही ही 3 नंबरवाल्यांकडे तुम्हाला बघायला मिळणार नाही. मोरॅलिटी पण ही तुम्हाला 3 नंबरवाल्यांकडे बघायला मिळणार. 3 नंबरवाले जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पण हे लोकं सॅटिस्फाईड राहतात. मॅनेजमेंट स्किल खूप छान असते. 3 नंबरवाले अहित कोणाचं करणार नाही, कोणामध्ये भेदभाव हे करणार नाही. हे 3 नंबरवाल्यांकडे तुम्हाला बिलकुल बघायला मिळणार. 3 नंबरवाले जस्टिस लव्हर असतात, जस्टिस बिलीव्हर असतात. फॉर एक्झाम्पल जर यांच्या 4-5 फ्रेंड्सचा जर सर्कल असेल आणि एखादा फ्रेंड जर चुकीचं काही बोलत असेल, तर सगळ्या फ्रेंड्ससमोर हे त्या आपल्या मित्राला कधीच काही बोलणार नाही. त्यावेळेस त्याला त्याची सोबत देऊन देतील. पण नंतर त्याला एकट्यात जेव्हा तो भेटेल तेव्हा त्याला ते समजावून सांगतील, की त्यावेळेस तू रॉंग होता. पण मी तुला तेव्हा साथ दिली, पण पुढे मी देणार नाही. तर या टाईपची क्वालिटी पण हे 3 नंबरवाल्यांकडे असते. ॲडिक्शन आणि टेम्पटेशन याला पण कंट्रोल करू शकतात. हे कुठल्याही गोष्टीच्या एकदम आहारी जाणार नाही. आता आपण डेस्टिनी 4 बघू. डेस्टिनी 4 वाले हे वेल ऑर्गनाइज्ड असतात, डिसिप्लिन असतात. 4 नंबरवाले हायली प्रॅक्टिकल पण असतात. 4 नंबरवाल्यांना चॅलेंजेस खूप आवडतात. 4 नंबरवाल्यांकडे अनप्रेडिक्टेबिलिटी, सडननेस ह्या पण गोष्टी बघायला मिळतात. थोडंसं ट्रॅव्हलिंग पण यांचे प्रॉब्लेमॅटिक राहू शकतात. लाईफमध्ये कधी अप, कधी डाऊन, कधी अप, कधी डाऊन हे 4 नंबरवाल्यांकडे बघायला मिळू शकतात. 4 नंबरवाल्यांना एकाच कामासाठी 2-2 चकरा माराव्या लागू शकतात. हे थोडंफार अनप्रेडिक्टेबिलिटी, सडननेस हे थोडंसं 4 नंबरवाल्यांकडे बघायला मिळतं. 4 नंबरवाल्यांचे हायली मूड स्विंग्स पण खूप होतात. यांना बऱ्याचदा प्रॉब्लेम्सला फेस करावं लागू शकतं. 4 नंबरवाले ॲक्चुअली प्रॉब्लेमपर्यंत स्वतःच पोहोचतात. प्रॉब्लेम्सला यांच्यापर्यंत यायची वेळच पडत नाही. हे पण एक 4 नंबरवाल्यांकडे बघायला मिळतं. 4 नंबरवाल्यांचं सांगायचं झालं तर हे खर्चिक पण खूप असतात. म्हणजे कामाच्या वस्तूंवरती तर खर्च करतातच, पण अननेसेसरी थिंग्सवरती पण यांचा खूप खर्च होत असतो. हे पण तुम्हाला 4 नंबरवाल्यांकडे बघायला मिळेल. 4 नंबरवाल्यांचं सांगायचं झालं तर हे प्रॉमिसेस पण पूर्ण करू शकत नाही. ॲक्चुअली त्यांना प्रॉमिस पूर्ण करायचं नसतं असं काही नसतं. पण त्यांचं प्लॅनिंगमध्ये अशी काही खोट येते, की ते प्लॅनिंगमुळे ते प्रॉमिस त्यांचे पूर्ण होऊच शकत नाही. या पण प्रॉब्लेम्सना तुम्हाला 4 नंबरवाल्यांकडे बघायला मिळणार. 4 नंबरवाले रिसर्चर पण खूप असतात. 4 नंबरवाले खर्चिक पण खूप असतात. त्याच्यामुळे यांना पार्टी लव्हर्स पण म्हटल्या जातात. एन्जॉयमेंट करायला यांना खूप आवडतं. सेलिब्रेशन करायला यांना खूप आवडतं. 4 नंबरवाल्यांचं सांगायचं झालं तर 4 नंबरवाल्यांच्या मागे बॅकबिचिंग पण खूप होतं. 4 नंबरवाल्यांचे फ्रेंड्स पण म्हणावे तसे सहजासहजी नाही बनत. हा एक 4 नंबरवाल्यांकडे बघायला मिळणार. 4 नंबरवाल्यांचं अजून सांगायचं झालं तर ह्यांचे इमोशनमध्ये पण हे थोडे कमी असतात. ट्रेडिशनल थिंकिंग हे या 4 नंबरवाल्या लोकांना नाही आवडत. तर अशा टाईपचं 4 नंबरचं सगळं सांगून झालेलं आहे. आता बघू आपण 5 नंबर डेस्टिनी. 5 नंबर डेस्टिनीवाले मनी माइंडेड, फायनान्स रिलेटेड लोकं हे 5 नंबरवाल्यांकडे दिसणार. सगळ्यात जास्त इंटेलिजंट पीपलमध्ये येणार. 5 नंबरवाल्यांचं सांगायचं झालं तर हे लोकं नवीन-नवीन थिंग्स शिकण्यात पण खूप इंटरेस्टेड असतात आणि यांना शिकायला पण खूप आवडतं. 5 नंबरवाले कॅल्क्युलेटिव्ह असतात. कुठलं पण डिसिजन घेताना हे विचारपूर्वक घेतात. म्हणजे फायनान्स रिलेटेड डिसिजन घेण्यात हे खूप विचारपूर्वक घेतात. 5 नंबरवाले लोकं स्ट्रेट फॉरवर्ड असतात, लॉजिकल असतात, पटकन उत्तरं देण्यात माहिर असतात. ही क्वालिटी तुम्हाला 5 नंबरवाल्यांकडे बघायला मिळणार. 5 नंबरवाले पायीचा हिशोब ठेवणारे लोकं असतात. 5 नंबरवाल्यांना जर हे कधीही एक्स्ट्रा मनी देणार नाही आणि हा एक्स्ट्रा मनी पण घेणार नाही. जर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 5 नंबरवाल्यांना जर कोणाला ₹1575 द्यायचे असतील, तर ना हे 1550 देणार, ना हे 1600 देणार. हे 1575 म्हणजे 1575च देणार. ही क्वालिटी तुम्हाला 5 नंबरवाल्यांकडे बघायला मिळणार. 5 नंबरवाल्या लोकांना खूप चांगल्याने माहिती असतं, की यांचा खर्च किती आहे, यांचं इन्कम किती आहे, यांचं सेव्हिंग्ज किती आहे. या सगळ्या गोष्टींना कसं मॅनेज करायचं ह्या सगळ्या गोष्टी 5 नंबरवाल्यांकडे तुम्हाला बघायला जर कधी 5 नंबरवाल्यांना दिवसाचा खर्च किती केला हे जर विचारलं तर बिलकुल पायीचा हिशोब ठेवून सांगणार, की इथे माझे ₹100 खर्च झाले, तिथे माझे ₹150 खर्च झाले, इथे ₹50 खर्च झाले. असा पायीचा हिशोब ठेवून सांगणार हे लोकं. बरेचदा 5 नंबरवाल्यांना कंजूसही म्हटलं जातं. परंतु हे लोकं कंजूस नसतात. पैसे कुठे कसे खर्च करायचे हे विचारपूर्वक खर्च करणारे लोकं असतात. पूर्ण महिन्याचं मनी मॅनेजमेंट कसं करायचं हे यांच्या माइंडमध्ये आधीच रेडी असतं. 5 नंबरवाले नेचर वाईज कोल्ड असतात, पण इमोशनमध्ये थोडेसे कमी असतात.
5 नंबरवाल्यांचं अजून सांगायचं झालं तर 1 ते 9 नंबर सोबत पण हे खूप कम्फर्टेबल असतात. त्याच्यामुळे यांचे फ्रेंड्स पण इझिली बनतात. 5 नंबरवाल्यांचा मोर दॅन वन अर्निंग सोर्स पण राहतो. त्याच्यामुळे यांना मल्टीटास्कर पण म्हटलं जातं. तर या सगळ्या झाल्या 5 नंबरच्या क्वालिटीज सांगून. आज आपण 1 ते 5 नंबरच्या सगळ्या क्वालिटीज बघितल्या. आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी 6 ते 9 नंबरच्या क्वालिटीज तुमच्या कव्हर करणार आहे. जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही कळलं नसेल किंवा काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला WhatsApp नंबरवरती मेसेज करा. माझा नंबर आहे 9665022219. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. धन्यवाद.